की मला हे विचारायचं की आता पुढचा जो दिवस आहे लक्ष्मीपूजन, मला हे सांगायचे की आपल्या प्रेक्षकांना खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण मला हे सांगा की लक्ष्मीपूजन हे कसं करावं आणि कशा पद्धतीच्या विधी त्यामध्ये असाव्यात, कुठल्या स्थानी ते करावं आणि ते कधी करावं. नक्कीच. आता लक्ष्मीपूजन जे आहे ना, लक्ष्मीपूजन अमावास्येच्या दिवशी का करायचं ना, सगळ्यात पहिला तर प्रश्न हा आहे की अमावास्या अमावास्या जी आहे तिथी सगळ्यात पहिले म्हणतात की अरे नाही अमावास्या आहे नको, अमावास्येच्या दिवशी नका करू. त्याला त्याला त्या निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनी का बघितलं जातं हेच कळत नाही. कारण हा जो दिवस जो आहे की ज्यावेळेला आपण मगाचा रेफरन्स पुन्हा त्या ठिकाणी येईल की ज्यावेळेला ती स्वर्गलक्ष्मी ज्यावेळेला विलीन झाली महालक्ष्मीमध्ये आणि पुन्हा प्राप्ती तिची करायची, म्हणून ते एवढं मोठं मंथन सगळं संपूर्ण झालं, समुद्र मंथन क्षीरसागराचं, आणि त्यातून जी काय महालक्ष्मी प्रकट झाली, अमृतकुंभ तर प्रकट झाला, त्याच्यामध्ये काम झालं होतं, परंतु त्याच्याबरोबर हे जे सगळे 14 रत्न जे आले त्या 14 रत्नांमध्ये एक महालक्ष्मी प्रकट झालेली. बरोबर. आणि म्हणून मग ती महालक्ष्मी कधी प्रकट झाली तर ती त्या अमावास्येच्या दिवशी, यासाठी म्हणून मग ती अमावास्या जास्त महत्वाची, म्हणून मग तो जो दिवस जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. अच्छा. आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं, अगदी थोडक्यात जास्त त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये असं झालंय की आणि जेव्हापासून हे सोशल मीडिया जोपर्यंत जेव्हापासून आलं ना, तेव्हापासून काय झालं की प्रत्येकाचे विचार जे आहेत ते त्या सोशल मीडियावरती काय लिहिलंय त्याच्यावरतीच सगळ्यांचे विचारही आहेत. मग लक्ष्मीपूजन कधी करायचं, 20 तारखेला करायचं की 21 तारखेला करायचं, प्रत्येक वर्षी या गोष्टी असतात, प्रत्येक वर्षी जे आहेत, आणि प्रत्येक वर्षी तज्ञ येतात आणि ते त्यांच्या पद्धतीने सांगतात. तेच गोंधळ होतो. पण ज्यावेळेला त्या तज्ञांचा विचार करतो, ते तज्ञ आहेत म्हणून ते सगळं एक्सप्लेन करतात, परंतु सर्वसामान्य आपल्यासारखा जो व्यक्ती आहे की जो भोळा आहे, ज्याला ते काही कुठले ग्रंथ माहिती नाही, त्याला काही माहिती नाही, त्याला लक्ष्मीचं पूजन करायचं, मग त्यांनी कधी केलं पाहिजे. मग ते लक्ष्मीपूजन जे आहे ते अमावास्येच्या दिवशी करावं, अमावास्या महत्वाची. आणि मग ज्यावेळेला आपण म्हणतो की तिथी कुठली बघावी, तर ती सूर्याने जी बघितली ती जी चतुर्दशी युक्त अमावास्येपेक्षा अमावास्या प्रतिपदायुक्त जर असेल तर त्या तिथीला करावी करताना, कारण सूर्याने बघितली ती तिथी, म्हणून मग तो तारीख कुठली आहे, ते 21 तारीख आहे, म्हणून मग आपण परवाला 21 तारखेला आपल्याला त्या लक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं त्या दिवशी, म्हणून मग ती अमावास्या. मग अमावास्येच्या दिवशी महालक्ष्मी प्रकट झाली, म्हणून त्या अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करावं. बरोबर. मग लक्ष्मीच्या पूजनाचा मुहूर्त कुठला, मग मुहूर्त जो आहे तर तिन्ही सांजच्या वेळेला करावं करताना, जो तिन्ही सांजचा वेळ जो आहे, मग जे सांगितलं संधिकाळ जो सांगितलाय तो संधिकाळ की ज्यावेळेला ते सगळ्या प्रकारचं धन घरी येत आहे. बरोबर. मग ती व्यक्ती जी आहे जी कामकाज करून त्याचं रोजचा दैनंदिन याच्यातून रोजगार जो असेल, अगदी छोटा कामगार असेल की ज्याला दैनंदिन रोजचं रोजंदारी मिळते, ते जे काय त्याला तो घेऊन आलेला आहे तो ते सुद्धा धन आहे, ती सुद्धा लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी कशी आहे, ती लक्ष्मी जी आहे जरी चंचल असली ना तरी ती लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्हीमध्ये फरक आहे. लक्ष्मी जी आहे ती चिरंतन जी टिकते ती लक्ष्मी, अलक्ष्मी म्हणजे जी ती चंचल आहे, ती येणार आणि जाणार, ज्या मार्गाने आली त्या मार्गाने जाणार. मग तुमचा मार्ग कुठला आहे त्याच्यावरून ती लक्ष्मी आहे की अलक्ष्मी हे ठरतं. चांगल्या मार्गाने तुम्ही मिळवलं ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी आहे जे भाग्यामध्ये तुमच्या जे आहे, भाग्यम फलती सर्वत्र नच विद्या नच पौरुषम हे म्हटलं जातं है ना. विद्या किती विद्यावान किती का असे ना, किती विद्यावान आपण बघितलेत असे की ज्यांच्याकडे काहीच नाहीये, आणि ज्याचं भाग्य आहे, ज्याच्याकडे विद्याच नाहीये, तो काय आज आलिशान कुठल्या तरी मोठ्या मोठ्या याच्यामध्ये राहतोय की नाही, अपार्टमेंट्स मध्ये आपण बघतोय की नाही. म्हणून नच विद्या नच पौरुषम, किती पौरुष आहे, कितीतरी मोठे मोठे शस्त्रधारी आहेत, किती ज्यांच्याकडे ताकद आहे, शक्ती आहे, पण ते काय काम करतायत, सैनिक म्हणून करतायत. पण तेच एखादा राजा जो आहे की जो अशिक्षित आहे, पण तो काय करतो, तो त्यांना लीड करतोय, सुपरवाइज करतोय, किंवा तो लिडरशिप आहे त्याच्यामध्ये, लिडरशिप क्वालिटी, लीड करतोय. याचाच अर्थ काय की भाग्यम फलती सर्वत्र, म्हणून मग जे भाग्य जे आहे, माझ्या भाग्याप्रमाणे जे मला मिळणार आहे ते, मग तुम्हाला काय मिळाली, उत्तम प्रकारची भार्या मिळाली आहे, ती तुमच्या भाग्यानुसार मिळालेली आहे, आणि ती तुमची पत्नी कधी जाणार आहे का, कुठे नाही जाणार आहे. आज जे काय सगळं जे आहे थोडासा विषयांतर होऊ शकतं इथे, परंतु तो पॉईंट पण फार महत्वाचा आहे. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने ज्यावेळेला या लक्ष्मीचं पूजन करतोय, खरी लक्ष्मी कुठली आहे, मग जी लक्ष्मी जी तुमच्या बरोबर येते. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला स्वतःला तुम्ही नारायण स्वरूपात बघत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीला लक्ष्मी स्वरूपात कसं बघणार. बरोबर. मग जोपर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीला लक्ष्मी स्वरूपात बघत नाही, तोपर्यंत तुम्ही तिच्याकडे बघण्याचा अँगलच तुमचा तसा नाही राहणार. बरोबर आहे ना. तर यासाठी म्हणून जो विवाह संस्था जी आहे, किंवा जो काय विवाहाचं जे काय सांगितलेलं आहे, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या, धर्म अर्थ आणि काम या 3 गोष्टींसाठी म्हणून तो विवाह आहे. म्हणून आपलं शास्त्र काय सांगतं की विवाह संस्था जी आहे, विवाह संस्था कधी आहे, तो प्रॉपर पारंपरिक पद्धतीने तुम्ही ते 7 ज्या तुम्ही पावलं पुढे जातायत, जे काय 7 एकमेकांना दिलेले वचन जे आहेत त्याच्यातून तुम्ही ते
जो काय तुमचा आरंभ करताय, सगळ्यात पहिले हे सांगितलंय धर्मेच. पत्नी कशासाठी असावी, तर ती धर्मासाठी आहे, धर्म कार्यासाठी. तुम्हाला धर्म करायचा आहे. मग त्या धर्म कार्यासाठी म्हणून तुम्हाला कोण पाहिजे, अर्धांगिनी पाहिजे, ती तुमची पत्नी. अर्थेच, अर्थार्जनासाठी. पण तो अर्थ कशासाठी आहे, तो माझ्या स्वतःसाठी नाही आहे. तो अर्थ, ते अर्थकारण कशासाठी, मला लागतं किती आहे. एक मोठा कोणीतरी एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे की ज्याचा एका दिवसाचं, एका सेकंदाचं उत्पन्न काही कोटीमध्ये, बरोबर, आणि तेच एखादा गरीब माणूस आहे की ज्याचं दिवसाभराची कमाई त्याची कुठेतरी 200 रुपये, परंतु दोघांना पोटाला किती लागणार, तेवढंच. दोघे जण 2 पोळ्याच खाणार, उलट हा तर व्यवस्थित खाणार, याला हा सगळं साखर वगैरे टाकून पिणार, आणि तो कुठेतरी तो म्हणणार नाही मला जरा डायबिटीस आहे, मला हे नाही, आहे की नाही. हे पण गोष्टी आहेत. मग याचाच अर्थ काय की आपल्याला लागतं किती आहे पोटाला, जेवढं लागतंय तेवढं माझ्याकडे ठेवणं, आणि ते जे अर्थ जो आहे, तो जो अधिक आलेली जी संपदा जी आहे ती चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं. अच्छा. मग ती इन्व्हेस्ट करताना तुम्ही काय करा, नक्कीच तुम्ही एखादी कंपनी फॉर्म करा, पण त्या कंपनी फॉर्म करत असताना त्याच्यातला उद्देश काय पाहिजे, तो मी लोकांची, माझ्याकडच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणं, माझ्याकडे जे काय माझे कस्टमर आहेत त्यांची पिळवणूक करणं, की मोनोपॉली माझ्यासारखं दुसरं प्रॉडक्टच नाही कुठे, की जे आज आपण आंतरराष्ट्रीय मंचावर आपण बघतोय सेमीकंडक्टरच्या भागामध्ये, की ज्या ठिकाणी मोनोपॉली आहे त्यानंतर आम्हाला द्यायचंच नाही तुम्हाला सेमीकंडक्टर रिलेटेड गोष्टी. ही जी मोनोपॉली आहे त्याच्यामध्ये काय आहे की ते फक्त माझ्यापुरतं आहे, स्वार्थ आहे. त्या स्वार्थातून येणारी लक्ष्मी काय होणार, ती तशाच पद्धतीने जाणार, ती करेक्ट चंचल आहे, ती राहणार नाही. पण तीच ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे आलेल्या कर्मचारी मी त्याला संतुष्ट ठेवलं पाहिजे. एक खूप सुंदर मी एक टॉक शो टेड टॉक वगैरे त्याच्यामध्ये बघितलं होतं मी. तर त्याच्यामध्ये ते एक ज्या मॅडम ज्या आहेत तर त्यांनी परदेशामध्ये संपूर्ण हॉटेल्सची चेन आहे त्यांची, आणि त्याच्यातला त्यांचा नियम हा आहे की माझ्याकडचे जे कर्मचारी आहे पहिले मी 10 वाजता त्यांना जेवायला देते, पहिले जेवण करतात, ते संतुष्ट होतात, माझा कर्मचारी तृप्त असेल त्यावर तो चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं काम देऊ शकतोय. संध्याकाळी 7 वाजताचं माझं हॉटेल सुरू होतंय तर मी 6 वाजता माझ्या कर्मचारी जेवायला बसतील आणि ते पहिले तृप्त होतील, आणि मग ते 7 ते रात्री 2 नाही, त्यांना 3 पर्यंत तुम्ही काम करायला लावा. जो भरल्या पोटाने काम करेल, जो आनंदाने काम करेल त्याला सगळं मिळेल. मग तो जो आनंद जर मी माझ्या कर्मचाऱ्यांना देणारा असेल, ते जे काय माझ्याकडे येत आहे, माझा जो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिटमध्ये मी जर काय मार्जिन कमी भले मला राहिलं, पण मी जर ते त्या लोकांपर्यंत पोहोचवत असेल तर जे कमी राहिलेलं आहे ना ते कायम टिकणार आहे. कारण ते लोक तुम्हाला सोडून जाणार नाही, ते तुमच्या बरोबर आहे. ते तुमचं काय आहे, तो तुमचा नॉलेज बेस आहे ना. ती तुमची एका दृष्टीने काय की ती तुमची विद्या जी आहे, विद्यालक्ष्मी जी आहे, किंवा तुमचा एक्सपिरियन्स जो आहे, तो सगळा तो एक्सपिरियन्स त्या ठिकाणी येतो तेवढ्या वर्षांचा, तेवढे लोक गुणिले तेवढे वर्ष आहे ना, तेवढं नॉलेज बेस तुमच्याकडे. यासाठी म्हणून त्या लक्ष्मीचं जे आहे तर ते जास्त महत्वाचं आहे, म्हणून मग ती लक्ष्मी. मला त्याच मुद्द्याकडे यायचं आहे की आता तो प्रश्न मला परत विचारा की ही विधी किंवा लक्ष्मीपूजन एक्झॅक्टली कशी मांडावी, कशी करावी, ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगा. बरोबर. आता आपण ज्या वेळेला म्हटलं की संध्याकाळच्या वेळेला करावं, 3 सांजच्या वेळेला, मग पूजन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सात्विकता पाहिजे, की ज्याच्यामध्ये गोमय जे आहे, गोमयाने छान सारवलेलं पाहिजे. सारवलेलं नसेल समजा, इतकाच तुम्ही शेण वगैरे सारवणार नसाल तरी पण ती जागा स्वच्छ पाहिजे. निर्जंतुकीकरण त्या ठिकाणी असलं पाहिजे की ज्या ठिकाणी तिथे बाजूच्या व्हायब्रेशन्स ज्या असतील त्या पूर्ण पॉझिटिव्ह असतील, पॉझिटिव्ह एनर्जीज असतील. एक छान सुंदर एक असा चौरंग मांडून मग त्या चौरंगावरती महालक्ष्मीची जी वेगवेगळी रूपं आहेत त्या सगळ्या रूपांची मांडणी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले रूपं आहेत की ज्याच्यामध्ये देवीची जी रूपं आहेत, देवीचे जे प्रतीक जे आहेत, त्या प्रतीकांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रतीक जे आहे ते प्रत्यक्ष लक्ष्मीचं आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम श्रीसूक्त जे आहे की जे देवीसाठी म्हणून जे म्हटलं जातं, तर त्या श्रीसूक्तामध्ये पहिल्या श्लोकातल्या पहिल्याच अक्षरामध्ये म्हटले हिरण्यवर्णाम, जी हिरण्य स्वरूप आहे, जिचा वर्णच हिरण्यासारखा, हिरण्य म्हणजे सोनं, म्हणून मग सुवर्णाने अलंकारित, आभूषित आणि तिच्या रंग घेतलेली, तिचा त्या पद्धतीची अशा प्रकारची ती लक्ष्मी आहे. आणि म्हणून मग जे हिरण्य आहे, जे सोनं आहे, सोन्याचे अलंकार जे आहेत, आभूषण जे ते सगळे पूजेला आपण घ्यावे. त्या व्यतिरिक्त काय आहे की व्यावहारिक जे कॉइन्स आहेत आजच्या काळामध्ये आपण चांदीचे असतात किंवा काही असतात, पूर्वी कितीतरी लोकांकडे त्याचा संग्रह आहे, 200 वर्ष 300 वर्षापूर्वीच्या पण अगदी शिवकालीन पण कॉइन्स जे आहेत की जी लक्ष्मी आहे त्या काळात जी काय वापर केली गेलेली. म्हणून मग ते जे लक्ष्मीचे जे प्रतीक असलेले कॉइन्स जे आहेत ते कॉइन पूजेसाठी म्हणून छान मांडावेत. त्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच घरांमध्ये किंवा पारंपरिक याच्यामध्ये मातीचे बोळके ठेवतात मागे 5 किंवा 7 विषमन आकड्यामध्ये, शक्यतो 5 असतात, काही ठिकाणी 7ची पण पद्धत आहे. आणि मग त्याच्यामध्ये लाया, बत्तासे, गुळधणे हे ठेवलं जातं की ते धनाचं प्रतीक आहे, म्हणून त्या धनकुबेराचे ते घडे आहेत
भरलेले, म्हणून मग ते सगळे त्या ठिकाणी मांडावेत. करेक्ट. त्यानंतर हे तर झालं लक्ष्मीचं. त्या व्यतिरिक्त अजून लक्ष्मीची, व्यावहारिक लक्ष्मी जी आहे आज जे काय वापरलं जातं की ज्याच्यामध्ये नोटा असतील, नोटा सुद्धा ठेवायला काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणून मग नोटा तिथे ठेवल्या जातात की जे आजचं व्यावहारिक आहेत. हल्ली तर म्हणजे मी काही ठिकाणी जातो पूजेला, त्यावेळेला नवीन तरुण मुलं येतात, ते म्हणतात की आम्ही आमचं क्रेडिट कार्ड ठेवलं तर चालेल का, डेबिट कार्ड ठेवलं तर चालेल का. आजचं व्यावहारिक आहेत त्या गोष्टी आहे ना, ज्या व्यवहाराच्या गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा जमा खर्च, ज्या ठिकाणी तुमचं बॅलन्स शीट सगळं जिथे तुम्ही ठेवतायत त्या सगळ्या ज्या वेळेने तुमची लक्ष्मी ज्या माध्यमाने येते ते माध्यम तिथे ठेवणार. अगदी बरोबर आहे. मग यासाठी म्हणून मग त्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवाव्यात. त्याच्या व्यतिरिक्त केरसुणी आपण ज्याला म्हणतो, ती केरसुणी लक्ष्मीचं प्रतीक आहे. यासाठी म्हणून मग ती लक्ष्मी म्हणून तिचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी, त्या केरसुणीचं. त्याच्या व्यतिरिक्त हे तर झालं लक्ष्मी पूजनाबद्दल, परंतु लक्ष्मी बरोबर कुबेराचं पूजन सांगितलंय, गणेशाचं पूजन सांगितलंय. त्यामुळे आपण जर तो फोटो जो आपण लक्ष्मीचा साधारणपणे युजली बघितलं खतावण्यांमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी एका बाजूला गणपती, एका बाजूला सरस्वती आणि लक्ष्मी आहे ना, असा तो फोटो साधारणपणे असतो. बरोबर. म्हणून मग गणेश जो आहे तो बुद्धीची देवता आहे, तो विघ्नहर्ता, विघ्न करताय. म्हणून मग ज्या पूजा जे काय मी करणार आहे उपासना, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, विघ्नांतक जे आहेत ते सगळे दूर व्हावेत, यासाठी त्या गणेशाचं पूजन आहे. म्हणून मग त्या गणेशाची प्रतिमा असेल आपल्या घरामध्ये, त्या प्रतिमेचं, गणेशाच्या मूर्ती असेल त्या मूर्तीचं पूजन त्या ठिकाणी करावं. म्हणून मग सगळ्यात पहिल्यांदा गणेश पूजन, त्यानंतर लक्ष्मीचं पूजन, आणि त्या व्यतिरिक्त महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या ज्या त्रिगुणात्मिका 3 गुण जे आहेत प्रत्येकामध्ये, ह्या तीन गुण असतात कमी जास्त प्रमाणामध्ये. मग त्याचप्रमाणे या ज्या तिन्ही देवता आहेत की ज्या कुलदेवता दुर्गा देवी तिचं प्रतीक आहे, या 3 देवता किंवा तिचे 3 डिपार्टमेंट्स आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. मग त्याच्यामध्ये महाकाली म्हणजे काय, महाकाली स्वरूप कशाचं आहे माहितीये का, पूर्वीच्या काळामध्ये ती शाईची दौत आणि लेखणी असायची, त्याच्याने लिहिलं जायचं नाही ना. मग त्यातली ती दौत जी आहे ना, ती काय माहिती का, ती कालीचं प्रतीक आहे, महाकालीचं प्रतीक आहे, महाकाली स्वरूप आहे ती. यासाठी म्हणून मग तिचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं. महालक्ष्मी तर आपण मांडलेली आहे त्या ठिकाणी. सरस्वतीचं प्रतीक म्हणजे आपली वही आहे, सरस्वती आहे ना. आणि म्हणून मग आपण या कुंदेंदु तुषार हार धवला, सुंदर असा तो सरस्वतीचा मंत्र म्हणतो, आणि मग त्या सरस्वतीचं, त्या वहीचं पूजन केलं जातं. त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ संपदा आहे ना, की जे ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये ज्ञान आहे. करेक्ट. ज्ञानरूपी लक्ष्मी आहे ती तुमची. मग त्यासाठी त्या ज्ञानाचं पूजन आहे, म्हणून मग त्या ग्रंथांचं पूजन त्या ठिकाणी करावं. अशा प्रकाराने हे सगळी संपूर्ण मांडणी त्या पद्धतीने असावी, आणि त्यानंतर मग पूजेला आरंभ करावा. मग पूजेला आरंभ केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय, मग आपण ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे शांती सूक्तांचं पठण आहे. अगदी तुम्हाला सगळ्यांना गुरुजी मिळतील असं नाही. गुरुजी नाही आहेत समजा, मला स्वतःलाच वैयक्तिक करायचंय, मग मी काय केलं पाहिजे, मी मनापासून अगदी त्या देवाला त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्या देवीचं ध्यान केलं पाहिजे, आवाहन केलं पाहिजे. ध्यान करणं, आवाहन करणं, डोळे मिटून त्या देवीची प्रतिमा डोळ्यासमोर आणणं, याला ध्यान आवाहन म्हणतात है ना, ध्यान करणं म्हणतात. ध्यान केलं, ती प्रतिमा समोर आली की आली आपल्या, आणि त्याच्यासाठी देवीला कुठल्याही प्रकारच्या संस्कृतच्या श्लोकांची गरज आहे असं काहीच नाही. हे फक्त एक माध्यम आहे, ही फक्त एक पूजा पद्धती आहे. यासाठी म्हणून मग ती देवीचं त्या ठिकाणी ध्यान करावं, गणेशाचं ध्यान करावं, त्या धनकुबेर देवतेचं ध्यान करावं, इंद्राचं ध्यान करावं, आणि मग या 4ही देवतांचं ध्यान केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या गणेशाचं पूजन करावं. गणेशाचं पूजन केल्यानंतर मग सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे तर दिव्याचं पूजन आहे सगळ्यात पहिल्यांदा. म्हणून मग त्या दिव्याचं पूजन आहे. मग त्या दिव्याला गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू वाहून पहिल्यांदा दिव्याचं पूजन करावं. दिव्याचं पूजन करून झालं की त्यानंतर बाजूला आपला कलश ठेवलेला असतो की जो अभिषेकाला, पूजेला आपण युजली घेतो. मग त्या कलशाचं पूजन आहे, त्या जलदेवतांचं पूजन आहे, त्या 7 नद्यांना आपल्याला आवाहन करायचं आहे. आणि मग आपण पाणी घेताना जे देवीवरती मला व्हायचंय, जी महालक्ष्मी आहे तिचं पूजन करायचंय. मग तिला मी या 7 प्रकारच्या नद्या ज्या या ठिकाणी अवतरित झालेल्या आहे, असं या कलशामधलं या 7 नद्यांचं एकत्रित अशा प्रकारचं पाण्याचा मी अभिषेक या देवीवरती करणार आहे, या भावनेने तो त्या देवीवरती करावा. मग गणेशाची पूजा झाली, कलशाचं पूजन झालं की नंतर मग महालक्ष्मीचं पूजन आहे. मग महालक्ष्मीचं पूजन, जिला अभिषेक करायचा आहे, त्यासाठी हे जे सगळे कॉइन्स जे आहेत, मग त्याच्यामध्ये चांदीचे नाणे असतील, सोन्याचे नाणे असतील, आजच्या व्यावहारिक नाणे असतील, हे सगळे नाणे तांबणामध्ये घ्यायचे. आणि मग तांबणामध्ये घेतले की त्याच्यानंतर त्याच्यावरती पाद्य पूजन. मग याच्यामध्ये 16 संस्कार आहेत, 16 उपचार आहेत, 16 प्रकारचे उपचार युजली देवतांवरती पूजेच्या वेळेला केले जातात. त्याला 16 उपचार पद्धती म्हणतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाद्य पूजन आलं की पहिल्यांदा त्या देवीच्या पायावरती पाणी घालायचं आहे. हस्तयो हो अर्घ्यम, हातामध्ये तिच्या अर्घ्य द्यायचं आहे, रंगीत पाणी तिच्या हातामध्ये द्यायचं आहे.
त्यानंतर आचमनीयम मुखे, तिच्या मुखामध्ये आचमन म्हणून आपल्याला शुद्ध पाणी द्यायचंय 2 वेळेला. आणि त्यानंतर मग पंचामृताचं स्नान. मग पंचामृत जे काय 5 प्रकारचे जे अमृत आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक त्या 5 गोष्टींमध्ये अमृताचा अंश आहे, अशा प्रकारचं पंचामृत की ज्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, तूप आहे, मध आणि साखर, हे जे 5 ज्या वेळेला गुण एकत्रित येतात त्यावेळेला ते पंच अमृत, म्हणून मग ते पंचामृत श्रेष्ठ आहे. म्हणून मग त्या पंचामृताचं स्नान जो जसं ज्या लेवलला आहे त्याप्रमाणे त्याला ते उपचार दिले जातात, बरोबर. म्हणून मग देवाला काय द्यायचंय, तर हे पंचामृत, 5 प्रकारचे अमृत जे आहेत, अशा अमृतांनी युक्त अशा प्रकारचं हे पंचामृत. आणि म्हणून मग त्या पंचामृताचं स्नान घालायचं. पंचामृताचं स्नान घातलं की पुन्हा शुद्धोदक स्नान, आणि मग त्या देवीवरती अभिसिंचन करायचं, अभिषेक करायचा त्या देवीवरती. मग पाण्याचा अभिषेक शक्यतो करावा. करत असताना काम्य कर्म काही असेल तर दुधाचा अभिषेक केला जातो. अजून काही काम्य कर्म असेल जसं आहे त्याप्रमाणे मधाचा अभिषेक केला जातो, रसाचा अभिषेक केला जातो. डिपेंड करतं की तुमचं काम्य कर्म असेल तर. परंतु आज आपल्याला काय पाहिजे, फक्त धनधान्य, समृद्धी, शांतता, मानसिक स्वास्थ्य, आपल्या संपूर्ण कुटुंबाविषयी एकमेकांचा आदर, या गोष्टी पाहिजे आपल्याला. यासाठी म्हणून मग पाण्याचा अभिषेक त्या देवीवरती करावा. आणि तो अभिषेक करत असताना श्रीसुक्त जे आहे या श्रीसुक्ताचं पठण करावं. अगदी जर समजा येत नसेल तर युट्यूबवरती सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि मग त्यावेळेला त्या श्रीसुक्ताचे जे काय मंत्र जे आहेत, त्याच्या 16 रुच्या ज्या आहेत, त्या सगळ्या रुच्या ज्या वेळेला म्हटल्या जातात, ते मंत्र म्हटले जातात, त्यावेळेला ते अभिसिंचन करावं. आणि अभिसिंचन करत असताना ज्या वेळेला ते पाणी त्या देवतांवरती टाकलं जातं, त्यावेळेला ते पाणी एक असं द्रव्य आहे की असा गुण त्याच्यामध्ये, आपण जर बघितलं सगळ्या पूजा ज्या करतो ना आपण, त्या प्रत्येक पूजेच्या वेळेला पाणी वापरलं जातं. हो ना. मग ते पाणी का वापरलं जातं, तर त्या पाण्यामध्ये असा एक गुण आहे की ज्या आकारात टाकाल तो आकार घेणार आहे, ज्या रंगामध्ये टाकाल तो रंग घेतं ते, बरोबर. म्हणजेच काय, त्या पाण्यावरती जसा संस्कार घडेल त्याप्रमाणे ते रिॲक्ट करतं. मग याच्यावरती संस्कार काय घडतोय, या सगळ्या मंत्रांचा घडतोय. हे जे श्रीसुक्ताचे मंत्र म्हटले जात आहेत, मंत्रांच्या ज्या एनर्जीज ज्या आहेत, ती पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती त्या पाण्यामध्ये, आणि मग ते पाणी त्या देवीवरती आपण अर्पण करतोय त्या देवीला, है ना, त्या मंत्रांच्या द्वारे जे आहे ते. मग तिला अभिसिंचन करावं. आणि इतर वेळेला जर आपण ज्या सगळ्या पूजा ज्याही कुठल्या बघतो, त्या सगळ्या पूजांमध्ये पूजा करून अभिषेक करून झाला की देवता पुसल्या जातात, है ना. देव पुसतो आणि आपण ठेवून देतो कोरड्या स्वच्छ करून. परंतु या पूजेसाठी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या वेळेला हे जे कॉइन्स जे आहेत हे ओले ठेवावे, थोडे टिपून घ्यावे पण ती ओली ठेवावी. आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो आभ. मग ही कशी आहे माहिती आहे का, रसरूपिणी आहे देवी जी लक्ष्मी ती. यासाठी म्हणून मग ती कुठे राहते, ते संपूर्ण छान असं पाण्याचं सुंदर तळ आहे, त्या तळ्यामध्ये कमळ आहे आणि त्या कमळामध्ये ती बसलेली आहे. म्हणजे जलानी पूर्ण ती आच्छादित अशा प्रकारची आहे. यासाठी म्हणून ती चंचला पण आहे. आणि म्हणून मग कशी आर्द्र म्हणजे काय की साधारणपणे असं ज्याला आपण म्हणतो ते दव जे आलेले असतात किंवा तशा पद्धतीने. यासाठी म्हणून मग ती जी लक्ष्मी जी आहे तर ती ओली ठेवायची, ती पुसायची नाही, कोरडी नाही करायची. म्हणून मग ती ओली त्या ठिकाणी वरती ठेवायची, तिची स्थापना करायची. आणि मग तिला सुंदर प्रकारचे अत्तर, वेगवेगळ्या प्रकारचं आपण ज्याला म्हणतो गंध, सुगंधित द्रव्य, हे सगळे तिला अर्पण करायचे. आणि मग तिला अर्पण करून झालंय की मग विविध प्रकारच्या पुष्पांचं तिला पूजन करावं. बेलाची पानं तिला प्रिय आहेत म्हणून मग बिल्वार्चन तिच्यावरती केलं जातं, तिला प्रिय आहेत म्हणून. त्या व्यतिरिक्त त्या अशा पद्धतीने तिचं पूजन केलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर त्यानंतर काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मिठाई जी आहे त्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. आता या मिठाई अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळामध्ये मुख्यत्वे करून अनारसे जे आहेत, लाडू आहेत, करंज्या आहेत, फराळ आहे, दिवाळीचा फराळ जो आहे त्या फराळाचाच नैवेद्य दाखवला जायचा लक्ष्मीला. आणि मग त्याबरोबर आता हल्ली सगळे नवीन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत, त्या सगळ्या मिठाईचा नैवेद्य भगवंताला दाखवावा. जथा देहे तथा देवे हा नियम आहे ना, पूर्वंपार चालत आलेला. जथा देह, माझ्या देहाला जे आवडते ते माझ्या देवाला आवडते. मी पुरुष आहे ना, पुरुषाने काय असेल तो धोतर नेसेल. मग विष्णू जो आहे मग माझ्या दृष्टीने विष्णू जो आहे हा पुरुष आहे, मग मी त्याला धोतर अर्पण करेल, है ना. म्हणजे थोडक्यात काय की जथा देह तथा देवे, त्याप्रमाणे मला जे आवडतं ते देवाला अर्पण करावं. देव हा भावाचा बुकेला आहे ना, त्याला भाव फक्त दिला पाहिजे त्या ठिकाणी. तुम्हाला कुठला आवडतं सर फराळ? पारंपरिक पद्धतीचेच पदार्थ चांगले आहेत, मुख्य करून चिवडा असेल, चकल्या असेल, तिखट पदार्थ शक्यतो. एखादा काहीतरी स्वीट आयटम एखादा. ओके ओके. म्हणजे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे, घरात आहे तेच, त्याचाच अर्पण तो शक्यतो करावा.
आणि बाहेरून तर नक्की आणावं, त्याच्याबद्दल काही हे नाही, परंतु ज्यावेळेला बाहेरून आणतो त्यावेळेला ती सात्विकता नाही पाळली जाते. आणि ज्यावेळेला माणूस माझ्या देवाला काहीतरी द्यायचंय, माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मी घरी केक बनवणार आहे, केक भले तो तितका परफेक्ट नसेल झालेला, परंतु त्यातला जो आनंद जो आहे ना, प्रेम जे आहे ना, ते प्रेम त्या केकमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये असतं. यासाठी म्हणून मग ते देवाला अर्पण करत असताना शक्यतो घरामध्ये आपण करावं करताना, त्यासाठी म्हणून मग जे शक्य होईल ते करावं करताना. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी देवीला आवडतात. मग तांदळाची असेल, गवल्याची खीर केली जाते, त्या गवल्याची आहे, गव्हाची खीर आहे. मग अशा प्रकारच्या गोष्टी पण त्या देवीला प्रिय आहेत, महालक्ष्मीला. यासाठी म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या खिरींचा नैवेद्य दाखवावा. आणि मग ह्या मी म्हटलं त्याप्रमाणे फराळाचा नैवेद्य तो तर आहेच आहे, मग तो देवीला नैवेद्य अर्पण करायचा. आणि ते झाल्यानंतर मग तिला वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे आहेत, 5 फळं युजली आपल्याकडे जे मांडले जातात आहे ना, 5 प्रकारची विविधता जी आहे, म्हणून मग या पाचाचं विशेष महत्व आहे. पंच इंद्रिय आहे ना, पंचमहाभूत, तर त्या पद्धतीने हे 5 फळं, 5 प्रकार, 5 गोष्टींची विविधता, मग ते फळांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. करेक्ट. मग ते झालं की त्याच्यानंतर मग देवीची आरती करायची, महाआरती करायची, आणि त्यानंतर आनंदोत्सव साजरा करायचा. ही अगदी शॉर्ट बट स्वीट, एक साधारणपणे ज्याला कोणाला मंत्र येत नाही, काही येत नाही, परंतु त्याला करायचंय, त्याचा भाव आहे, आणि जेवढा तुझा त्या व्यक्तीचा आतून भाव असेल त्या देवीच्या प्रित्यर्थ, तेवढ्या त्या गोष्टीचं त्याला नक्कीच निश्चित स्वरूपाने फळ मिळेल. बरोबर. कारण मंत्र म्हटले म्हणजेच फळ मिळेल, मंत्र नाही म्हटला तर फळ असं मुळीच नाहीये, है ना. तर त्यामुळे आपण ज्यावेळेला बघतो वारकरीकडे, ज्यावेळेला बघतो लाखो वारकरी ज्यावेळेला येतात, त्यावेळेला विठ्ठलाला कसा स्पर्श करतील ते तिथपर्यंत, त्याच्या चरणांपर्यंत जाऊच शकत नाही. हजारो वारकरी काय करतात, मंदिराच्या बाहेरूनच त्या कळसाचं दर्शन घेतात आणि म्हणतात मला माझा विठ्ठल भेटला. बरोबर. आणि ते परततात आणि त्यांना तो विठ्ठल भेटतो. त्याचं कारण ते की तो भाव आहे त्या ठिकाणी. याच पद्धतीने त्या भावाने जर त्या लक्ष्मीचं पूजन केलं तर निश्चित स्वरूपाने त्या गोष्टी होतात. आता काही वेळेला काही ठिकाणी ज्यांच्याकडे वेळ आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की ज्यांना अजून मोठ्या प्रमाणात करायचं आहे, मग ते अजून विस्तृत प्रमाणामध्ये पण पूजा करू शकतात. मग विस्तृत प्रमाणामध्ये पूजा ज्या वेळेला केली जाते तर त्याच्यामध्ये देवीच्या वेगवेगळ्या अंगपूजा सांगितल्या आहेत. मग देवीचे जे अवयव जे आहेत, अंग जे आहेत, त्या अंगांचं पूजन सांगितलेलं आहे. मग त्या अंगपूजा देवीच्या करणे. त्यानंतर पुष्पपूजा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्प अर्पण करणं देवीला. पत्री पूजा आहेत, वेगवेगळ्या पत्री त्या महालक्ष्मीला ज्या आवडणाऱ्या आहेत त्या पत्री अर्पण केल्या जातात. आवरण पूजा आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवरण पूजा केल्या जातात. त्या व्यतिरिक्त श्रीयंत्राच्या ज्या वेगवेगळ्या यंत्राधिष्ठित देवता ज्या आहेत त्या सगळ्या देवतांचं आवाहन करून आणि मग त्यांचं पूजन केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजेच्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, तुलसी अर्चन करतो, त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे जे सहस्त्रनामावली जे आहेत, 1000 जी नावं आहेत देवीची, आणि नुसते नावं नाही येतात, त्या प्रत्येक नावाच्या मागे एक कथा भाग आहेत है ना. 1000 नावं असेल तर त्या प्रत्येक ते नाव त्या देवीला का पडलं, त्याच्या मागे तिने काय केलंय, त्याच्या मागे प्रत्येकामागे कथा भाग आहे ना. अशा एकूण या संपूर्ण 1000 जी नावं आहेत, 1000 नावांनी अर्चन केलं जातं. अर्चन म्हणजे काय की अर्पण करणं देवीला. मग 1000 नावांनी काय अर्पण करावं, तर ज्याला सौभाग्याची प्राप्ती व्हावी त्यांनी कुंकू अर्पण करा. ज्याला परस्पर समन्वय, चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन, आनंद, त्या घरामध्ये फॅमिलीमध्ये एकोपा, या सगळ्या गोष्टी ज्याला पाहिजे त्याने त्या मोगऱ्याच्या फुलांचं पुष्पार्चन करावं. ज्याला धन धान्य समृद्धी या सगळ्या गोष्टींची भरभराट पाहिजे, धान्य संपदा ज्याला पाहिजे त्यांनी फलार्चन करावं. वेगवेगळी फळं, म्हणजे ज्याच्यामध्ये बोर असेल किंवा आपण काजू म्हणू, काजू फळ आहे, काजू आहे, मग त्या काजूचं, मग अशा एकूण 1000 नावांनी 1000 फळांचं अर्पण करावं. फलश्रुती त्याची उत्तम प्राप्त होते. आणि ज्याला धन पाहिजे, ज्याला भौतिक धन पाहिजे, कारण भौतिक लक्ष्मीची पण प्रत्येकाला आवश्यकता आहे, मग ज्याला ते भौतिक लक्ष्मी पाहिजे त्यांनी काय करावं, तर त्यांनी त्या व्यावहारिक जे काय कॉइन्स जे लक्ष्मीचे, मग कोणी 1 रुपया घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 100 रुपयाचा घ्या, ज्या तुम्हाला अवेलेबल आहे, जे तुमची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्या 1000 कॉइन्सचं त्या देवीवरती अर्पण करावे. आणि ही जी लक्ष्मी जी आहे, लक्ष्मी अर्चना जी आहे, पूर्वीच्या काळामध्ये सुवर्ण पुष्प अर्चन केलं जायचं, सोन्याची फुलं. ज्यावेळेला रामांची प्रतिष्ठा झाली त्या ठिकाणी चांदीचे फुलं जे आहेत ते चांदीच्या फुलांचं अर्चन केलं गेलं त्या ठिकाणी. मग सुवर्ण फुलं जे आहेत, सुवर्ण पुष्प, ज्यावेळेला सुवर्ण, कारण लक्ष्मी येते, सुवर्ण पुष्प तिला अर्पण करा 1000.
1000 शक्य नाही, एक करा जे तुम्हाला शक्य. फुलनं फुलाची पाकळी अर्पण करा, पण त्याचं फलश्रुती तुम्हाला तीच आहे. म्हणून मग 1000 नावांनी अर्चन करणं. आणि त्यानंतर मग म्हटलं देव हा भावाचा भुकेला म्हणून नैवेद्य दाखवतो आणि तिथे संपलं. परंतु तेवढ्यावर न थांबता शास्त्र काय सांगतं, ऋचा काय सांगतात, या ऋचा किंवा हे शास्त्र हे सांगतं आग्नेय सर्व देवतांना मुखम. अग्नी या सगळ्या देवतांचं मुख आहे. या सगळ्या ज्या देवता आहेत, लक्ष्मी असेल, महाकाली, महालक्ष्मी असेल, मग त्यांच्या मुखामध्ये जर आहुती तिथपर्यंत पोहोचवायची असेल ते कार्य कोण करेल, अग्नी करेल. म्हणून मग ज्या छान हवनकुंड त्या ठिकाणी मांडून त्याच्यामध्ये लक्ष्मीचा याग करणं. मग त्या श्रीसुक्ताच्या किंवा लक्ष्मीचा जो बीज मंत्र जो आहे तो बीज मंत्र किंवा गायत्री जी आहे, महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा. आणि मग त्या देवीच्या नावाने त्या अग्नीच्या मुखामध्ये ती आहुती देऊन त्याला ती प्रार्थना करणं की हे अग्ने, ही जी आहुती जी आहे ही त्या लक्ष्मीपर्यंत पोहोचव. आणि मग तिच्यापर्यंत ज्यावेळेला पोहोचेल, ती ज्यावेळेला तृप्त होईल, ती ज्यावेळेला संतुष्ट होईल, त्यावेळेला ती माझ्यावरती कृपादृष्टी तिची राहील. आणि त्यावेळेला माझ्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे धन, धान्य, सुख, समृद्धी या सगळ्या गोष्टींची भरभराट असेल. यासाठी म्हणून मग ते त्या ठिकाणी हवन केलं जातं. म्हणजे जेवढं तुम्ही विस्तृत पद्धतीत कराल तेवढं त्या गोष्टी आहे. जेवढं भावाने कराल तेवढं ते पण इनफ आहे. लक्ष्मीनारायण याग केला जातो त्या निमित्ताने. बरोबर. आणि लक्ष्मी चंचल आहे, ती त्या ठिकाणी निघून जाणार, पण ज्या ठिकाणी नारायणाचं पूजन असेल त्या ठिकाणी लक्ष्मी तिथे असणार थांबणार. यासाठी म्हणून मग त्या नारायणाचं पूजन आहे. बरोबर. अशा पद्धतीने सायंकाळच्या वेळेला लक्ष्मीचं पूजन करावं. आणि सायंकाळच्या वेळेला हा तर प्राधान्यक्रमाने सांगितलं की ज्याला एक आपण स्टँडर्ड मुहूर्त किंवा संध्याकाळची वेळ म्हणून म्हणतो, परंतु कालमान परिस्थिती, वेळ प्रत्येकाचा याच्यामुळे शक्य नाहीये. मग त्यांनी करायचंच नाही का, ती 6 ते 8 मध्ये शक्य नाहीये, अवेलेबिलिटी नाहीये, घरात सगळे लोक एकत्रित नाहीये. सकाळच्या वेळेला आहेत, आमच्याकडे दुपारच्या वेळेला आहे, रात्री उशिरानी आहे. व्यापारी लोक जे आहेत त्यांच्या गाड्याच बाहेर असतात, त्यांच्या गाड्या ज्या आहेत, जे वाहनं जे आहेत ते पण लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यांचे जे सगळे ते सगळे दुकानदार जे आहेत ते सगळ्या दुकानातून घरी येईपर्यंतच रात्री 12-1-2 वाजतात. मग त्यावेळेला करायचं नाही का, त्याही वेळेला केलं तरी चालेल, कारण अमावस्या तिथीच लक्ष्मीची आहे पूर्ण. मग त्यामुळे जेवढं खोलात आपण जाऊ तेवढं खोलात आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही लाभ मुहूर्त बघणार, अमृत बघणार, सगळंच बघणार, पण मग त्याच्याला ते बघायचं नाही. ज्याला लक्ष्मीचं पूजन करायचं, तिचं सान्निध्य ज्याला पाहिजे, तर त्यांनी ह्या गोष्टींचा विचार न करता आज अमावस्या आहे, आजची तिथी आहे आणि आज मी पूजन केलं पाहिजे करून टाका. सकाळी अगदी ज्या वेळेला अमावस्या लागते त्या वेळेपासून तर अमावस्या संपते तोपर्यंत त्या संपूर्ण त्या वेळेमध्ये लक्ष्मीचं पूजन केलं तरी फल